मंडळी, खानदेश रत्न श्याम सुंदर राजपूत आज एका शाळेत पाहुणा म्हणून गेलाय. तिथे त्याचा पाहुणचार करतायत विदर्भाचा राजकिरण आनंद प्रभू आणि पुण्याजवळच्या कात्रजची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी. हा बोलव, काय म्हणते? नाही नाही, माझ्या भूगोलाचा तास कवाच संपला. अरे त्या शाळेच्या वार्षिक अहवालाच्या पुस्तकाचं उद्घाटन आहे ना, हा त्याच्यासाठी थांबलो होतो मी. हा कोणतरी मुंबईवरून येणार आहे म्हणते पाहुणे. अरे ते हास्य जत्रेतला जोकर आहे कोणीतरी. हा नाव का? नाव काहीतरी बरंच हलकट नाव आहे त्याचं. श्याम राजपूत नाव आहे त्याचं. हो. अरे हेड, मी नसतो घेत हलकट पाहुण्यासोबत सेल्फी गिल्फी. केवढं हलकटनेसपणाचं वाटते ते सेल्फी घेणं. ठेव फोन, लय बोर करते माझी बायको. ओ फोटोग्राफर, माझे फोटो काढतो. बरोबर आले बाई माझे फोटो. या ना सर, या प्लीज प्लीज. खाली खाली. हा या लाइटिंग होती बरोबर. खूप बरं वाटतंय तुम्ही आमच्या शाळेमध्ये आले. अरे इट्स ओके. एवढे मोठे. आनंद सर हे आलेत बरं का. नमस्कार. नमस्कारचं राहू द्या. हो यायले कायले बोलवलं? तुम्ही तर म्हणे कोणतरी कॉमेडियन गिमेडियन येणार आहे म्हणून. अहो हेच आहेत ते हास्य जत्रा लागतं ना, सोनी मराठीवर हास्य जत्रा लागतं, त्याच्यात हे दिसतात. अच्छा अच्छा अच्छा. हे पण यायला तुम्ही पाहिलं नाही हास्य जत्रेत कधी? अरे तुम्हाला सांगतो, कारण का माय पोट्टन बायकोनं 24 तास ते हास्य जत्राच पाहत राहते. हे तर नाही दिसले मला त्याच्यात कधी. ऍक्च्युली काय आहे ते, पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांच्या स्किट असतं बघा. त्यात तो तिसरा असतो बघा, तिसरा. त्याच्यात कोणी तिसरा दिसनच नाही हो. दोघच दिसते ते. काही फोकण्या मारून आले. नाही करत ते, काम नाही करत. असं काय करतो तुम्ही? असं ते असतात ना, ते असे उंच गुरुजी, असं ते उंच बॉस, ते उंच अँकर असे ओरडतात ते. अच्छा अच्छा, ते होय काय? अरे ते क्यू द्यायला ठेवलाय त्याला तिथं. अरे प्रॉम्प्टर आहे ते. नाही. अहो ते कसं आहे का, ते चंगू मंगू आहे दोघं. ते विसरले का मध्ये मध्ये प्रॉम्प्टिंग करते. तुम्हाला सांगतो भाऊ, तुम्ही प्रॉम्प्टर आहे ना, इथं तुम्ही स्क्रीन समोर नका येत जाऊ. तुमच्या हास्य जत्रेवाल्याला काही कळत नाही. प्रॉम्प्टर लोकांना सुद्धा ते ना कॅमेरामध्ये कॅप्चर करते, स्क्रीनवर दाखवते. चांगलं वाटते का ते? तुम्ही प्रॉम्प्टर नाही, तुम्ही ना विंगेत राहत जा लपून, तिथून प्रॉम्प्टिंग करत जा तुम्ही. यायले कायले बोललो, ते चंगू मंगूले बोलवायचं होतं ना, मस्त कॉमेडी करते ते. यायले ते चंगू मंगू याच्यासारखे फुकटात येत नाही का ते? अरे काय बोलून राहिले? मी फुकटात आलोय का? नाही तुम्ही मानधन घेऊन आलेत ते सर, असं बोलू नका. ऐका, चंगू मंगू म्हणू नका. खूप सिनियर नट आहेत बरं का ते, असं नाही बोलावं. हो. सिनियर असन ते तुमच्या घरचे. माय पोट्ट तेले चंगू मंगूच म्हणते. नाही सर, असं करू नका सर. हे खूप मोठे कॉमेडियन आहेत सर, आपल्याकडे आलेले आज. असं यायले वाटते कॉमेडियन आहे म्हणून, पण याच्याकडे पाहून कोणाला हसूत आलं पाहिजे. अरे सगळी कॉमेडी तुला चंगू मंगूच करते ना दोघं. तुम्हाला नसेल वाटत मी कॉमेडियन, पण लोक मला कॉमेडियन मानतात. मानतात. लोकायले तर लाख वाटते हो. लोकायले तर गौरव मोरे पण कॉमेडियन वाटते. गौरव मोरे इतकं आवडतं ना मला. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. पुरं बाप मरतो काय मी. एकदम मला खूप आवडतो गौरव मोरे. त्याला प्लीज सांगाल, मी त्याची खूप मोठी फॅन आहे. नाही सांगतो. रात्री 9च्या आधी सांगेन मी त्यांना. काय नंतर आहे ना, ते साजन विशाल यांची गाणी ऐकतात, मग त्यांच्या स्वतःवर कंट्रोल राहत नाही. हा, मग ते सगळ्यांना व्हिडिओ कॉल करतात. बरेच जण त्यांच्या फोनच उचलत नाही. पोपट होतो त्यांच्या. नक्की सांगा. सांगेन. बसून घ्या, आपण कार्यक्रमाला सुरुवात. नाही, कार्यक्रमाला सुरुवात करू बा आपण. पण काय ना, कार्यक्रमाची रूपरेषा सांगा बा मला. हे रूपरेषा विचारून राहिले. स्किट मध्ये वाक्य किती राहते विचारलं का तुम्ही कधी? फार बोलून राहिले. नाही, मी काय म्हणतो मॅडम, यायले ना स्किट मध्ये वाक्यात नसन देत. ते चंगू मंगू मध्ये विसरले का यायले फक्त बडबड करायला लावत असं. अरे काय लावलं तुम्ही चंगू मंगू? 25 वर्षाची मेहनत आहे त्यांचे.
ती काय त्यांनी तुमच्या तोंडून चंगू मंगू ऐकून घ्यावं म्हणून घेतलेली आहे का? अहो, पण माया पोरग त्याला चंगू मंगूच म्हणते, मी काय करू त्याले? अरे मग वडण लावा ना तुमच्या पोराला. तुमचा पोरगा पण तुमच्यावरच गेलेला आहे. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार म्हणा. नाही, असू दे, अहो, असू दे. मॅडम काय चाललंय? किती अपमान होतो इथे. हो. गौरव मोरेची प्रॉक्सी मारण्यासारखं वाटून राहिलंय. आणि मॅडम तुमच्या एक लक्षात येतं का की ते मला तर मान देतच नाहीयेत, पण त्यांना चंगू मंगू म्हणून ते त्यांच्या पण अपमानच करतायत. नीट नाही. कळतंय मला ते सगळं. आता मी काय बोलणार ना, सिनियर पडतात ते मला. असं का? आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. तुम्ही नाही, कार्यक्रम लवकर सुरू करा, कारण हे काही थांबतील असं मला काही वाटत नाही. खरं तर एवढा अपमान झाल्यानंतर मी तिथे थांबायला नको. हो, मग ठीक आहे. नाही म्हणजे मी माफी मागते त्यांच्याकडनं. खरंच तुम्ही प्लीज जाऊ नका सर, माझ्या विनंतीला मान द्या, ठीक आहे, सर. ठीक बसून घ्या. आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू. ए बने, पडदा उघड रे. चल. समोर पहा ना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर मुलांनो, आज आपल्या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने आपल्या शाळेच्या वार्षिक अहवालाच्या पुस्तिकेचं उद्घाटन करण्यासाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेत बरं का. कोण आलेत ओळखा बरं? एक पोट्ट धड ओळखत नाही तुम्हाला. नाही. शूटिंग करून आलं तुमच्या विरोधात पोट्टे. अहो सर, ती त्यांची स्टाईल आहे. पोट्टे हो, हे जे पाहुणे आले आहे ना, ते माया ओळखीची आहे. हा, बरोबर सन्मान द्यायचा येले. हा, नाटकं नाही करायचे याच्यासोबत. हा, माया ओळखीची आहे, लक्षात ठेवा. हो, इकडे आतापर्यंत तुम्ही मला ओळख दाखवत नव्हते आणि आता तुमच्या ओळखी खातर मी आलेलो आहे का इथे? तसं नाही. मग? पोट्ट्याला सांगितलं ना माया ओळखीचे पाहुणे आहे म्हणून, मग ते पाहुणेले त्रास देत नाही. नाही तर पोटीले डेंजर आहे. त्याला पाहुणे आवडले नाही ना, दगड इकडे मारते ते. काय बोलतो? अरे लय बेकार पाहुणे आहे ते. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेत, विनोदवीर श्याम राजपूत. खरं तर त्यांची ओळख करून द्यायची काही गरजच नाहीये. चला मग निघतो मी. नाही. तरी सुद्धा त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी मी आनंद सरांना विनंती करते. आनंद सर या. ओ मॅडम, माझी ओळख करून देण्यासाठी त्यांना कशाला सांगताय? ते माझी ओळख कायमची पुसून टाकतील. नाही. नाही, त्यांना कशाला सांगितलं? अहो ते सिनियर आहेत ना, तो प्रोटोकॉल पाळावा लागतो जरा. तर पोट्ट्यो, आपल्या इथं जे काय ते कॉमेडी गिमडी करायला आलेले आहे म्हणते, काय नाव त्याचं? विनोदवीर श्याम राजपूत आलेले आहेत. हा, जे कोणी आहे ते, तर ते कॉमेडी करते म्हणते एका शो. भाऊ या बरं, जोक सांग बरं पोट्टेले एखादा. जोक सांगू? मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी परफॉर्म करणार नाही. हो, हे एकदम परफॉर्म करायला कोण सांगताय? जोक सांगा, लहान लेकराले हसते पोट्टे. हसा जरे काकाच्या जोकवर मारले गेले. असं नका बोलू त्यांना. नाही, असं नाही. समोर कोणीतरी लागतो ना कॉमेडी करायला. समोर पोट्टे बसले नाही का आमचे? अरे हसते ना. अरे सांगा ना एखादा हलकट जोक सांगा, लहान लेकर हसते. तुमच्या स्क्रिप्ट मधला सांगा. मारा पंच मारा ना पोट्ट्यावर. ठीक आहे. सांगतो. हा, ये सांगतो. वा मॅडम तिकडे. नमस्कार पोरांनो. नाही, ठीक आहे. काय आम्ही 2 दिवस पाठांतर करतो, प्रॅक्टिस करतो, पण फक्त लक्षात एवढंच राहतो. पण हरकत नाही. काय मी या कार्यक्रमाला आज आलो कारण आनंद सर हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या आग्रहा खातर मी इथे आलेलो आहे. अरे वा. मी त्यांना नाही म्हणूच शकत नाही. माझा दोस्त आहे ना. दोस्त आहे माझे. काय माझी कॉमेडी तुम्ही नेहमीच पाहता, पण आज आहे ना आनंद सरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू मी तुम्हाला सांगणार. अरे क्या आनंद सर आहे ना, कलेच्या प्रांतात रमणारा माणूस आहे. हा, कविता एकदम भन्नाट करतो हा माणूस. आनंद सर, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला कविता ऐकवली होती. ती कविता ऐकून दाखव पोरांना. चला म्हणून दाखव. अहो मी कुठं कविता करतो? भूगोलाचा मास्तर आहे मी. नाही, तुमच्या आग्रहा खातर मी आलो ना. आता माझ्या आग्रहा खातर तुम्ही कविता ऐकून दाखवली पाहिजे. पोरांना आनंद सर कविता ऐकून. गबसा. अरे भले कुठं कविता येते हो, काही बोलून का इज्जत नको घालून नाही, असं नाही करायचं. बरं पोरांनो, तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधी केव्हाही अडचण आली इंग्रजी विषयाची तर सरांना भेटायचं. इंग्रजीचा प्रॉब्लेम आला सरांना भेटायचं. गणितात हा बाप माणूस आहे. गणितात काही अडचण आली तर आनंद सरांना भेटायचं. मले कुठं गणितातलं इंग्रजीतलं काही ते काही फेकून आले का तुम्ही? हो सर, काही राज्य घेऊन आले का मार तुम्ही? नाही, असं नाही करायचं. बरं पोरांनो, तुम्हाला सांगतो, आनंद सर हे माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि त्यांना आहे ना मी अंड्या म्हणायचो. अंड्या.
अहो उद्या स्टाफ रूमला येऊन पोट्टे मला अंड्या म्हणाल बेकार पोट्टे आहे. नाही तुमची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढणार आहे. अहो मॅडम सांगा ना ते. आता आहे ना अंड्या सर तुम्हाला आहे ना बासरी वाजवून दाखवणार आहे. मला कुठं बासरी वाजवता येते हो. मग गिटार वाजवता अंड्या सर. अहो गिटार कशी खाजवायची हे पण मला माहित नाही भाऊ. काय लोक इज्जत घालवतं मायाली. गप्प बसा ना जरा. काहीच येत नाही तुम्हाला. नाही कुठं काय येते. फक्त अपमान करता येतो तुम्हाला. चुरू चुरू बोलता येतं. आल्यापासून पाहतोय नुसतं हाडतूड करून राहिले तुम्ही. मला अपमान करून राहिले माझ्या. अरे माझ्या त्या पोरांना पण दमदाटी करून राहिले तुम्ही. अरे तुम्ही शिक्षक आहे ना. कसं वागलं पाहिजे तुम्ही. पोरांना शिक्षणासाठी असं पोषक वातावरण दिलं पाहिजे. तुम्ही या शाळेत जसे गुरुजी आहे ना तसा मी हास्य जत्रेत ते चंगू मंगू ज्यांना तुम्ही म्हणून राहिले ना त्यांच्या स्किटमधला गुरुजी असतो. आणि त्यांच्या विनोद फुलायला मी पोषक असं वातावरण तयार करून देतो. बोलून राहिले तुम्ही पण. अरे एक क्रिया करणारा असतो आणि दुसरा प्रतिक्रिया देणारा असतो. त्यांच्या संगमाने कॉमेडीचं टायमिंग होतं. ही जी क्रिया प्रतिक्रिया आहे ना यांच्या खेळ आमच्या हास्य जत्रेत रंगत असतो. आणि त्या खेळाचा मी एक महत्वाचा घटक आहे. कळलं का तुम्हाला. बोलताय. अरे सचिन तेंडुलकर जेव्हा छक्के मारत असतो ना तेव्हा राहुल द्रविड त्याला सिंगल काढून देत असतो. त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असतं. बोलून राहिले. वा श्याम सर वा. वा सर लय मस्त बोलले तुम्ही. पोट्टे हो पण यायचं म्हणणं काही मनावर घेऊ नका तुम्ही. हा अरे माझे दोस्त आहे ना हे काय माहिती का कधी कधी माई हसी मजाक करते मी यायची हसी मजाक करतो. दोस्त आहे ना माले. चला एकेकानं निघा बरं रांगेत घरी निघा सगळ्यांना. बे व्यवस्थित जा घरी. हा या सर आपण ना सेल्फी काढू मस्त. मला ना सेल्फी काढायची तशी काही सवय नाही आहे. मी काय पाहुण्या घेऊन असं हलकट सेल्फी काढत नाही. पण माझी बायको म्हणते का सेल्फी काढून आणा म्हणून. या मॅडम सेल्फी काढू या. सॉरी सर. हसन हो सर ते खवल्या मांजरावानी काय तोंड गेलं असं. हसन जरा तोंड दाखवा. मजा आली. सई स्क्रिप्टमध्ये सगळ्यात श्यामदादा अगदी अचूक लिहिलं होतं. महाराष्ट्राला तुमची स्टाईल आणि तुमचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे आणि खूप जवळचं आहे हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. आनंद खूप मजा येते तुझ्या भाषेनी. आणि आता हलकट हा शब्द एक रुजू होतोय आणि तो पसरतोय याचा आनंद आहे. प्रियदर्शनी काय सुंदर. जेव्हा एक आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टची स्टाईल मिमिक करतो तेव्हा खूप मजा येते कारण ती आपल्या पद्धतीने प्रेझेंट होते. तू ती खूपच सुंदर केलीस. मजा आली. खूप हसलो आणि काही विनोद फारच मस्त होते. ऑल द बेस्ट गाईज अँड कीप इट अप. मंडळी गझल ऐकवायला आलेल्या मॅडनेसच्या बादशहाची अर्थात समीर चौगुलेची भेट घडली आहे गझाली ऐकवणाऱ्या कोकणच्या पारसमणींशी अर्थात भजन सम्राट प्रभाकर मोरेंशी. बघूया ही भेट हास्याची कुठली पर्वणी आणते ते. शांत बसा. ए पत्या चल तिकडे चल तिकडे बस तिकडे बस खाली. तर पोरांनो आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेत गझल सम्राट समृद्दीन साहेब. त्यांच्या गझल या कार्यक्रमाचा इथे प्रोग्राम करायचा आहे त्यांना. सर तुमचं खूप स्वागत आहे आमच्या MHJ गावात. अरे नाही धन्यवाद. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानतो. गझल या प्रकाराला एवढ्या दुर्गम गावात तुम्ही घेऊन आलात किती मोठी गोष्ट आहे. नाही तसं नाही काय आम्ही दरवर्षी काय ना काय प्रोग्राम ठेवत असतो इथे. म्हणजे आम्ही दरवर्षी बघा नाटक ठेवतो ऑर्केस्ट्रा ठेवतो जादूचे प्रयोग ठेवतो. मागच्या वर्षी गौरव मोरे आहेत ना त्यांचा लाचारीचे प्रयोग ठेवलेला. काय रिस्पॉन्स आला. क्या बात आहे. माणूस एकदम सोन्यासारखा. 9च्या आधी 9 नंतर मग ते विशालबाई साजनबाईंची गाणी ऐकतात. मग काय ऐकायचं ना मग तो संपला विषय एंड. मग पण माणूस एकदम उत्तम काम मस्त करतात. पण कसं आहे तर यंदा मी सरपंच म्हणून निवडून आलो या गावात तर म्हटलं काहीतरी वेगळं ठेवूया आपण नाही का. म्हणून मी आपलं बोला की हे तुम्हाला गझल बोलायला बोलूया इकडे. नाही गझल बोलत नाहीत गझल गातात ऍक्च्युली. हरकत नाही. मी आमची ओळख करून देतो. ही माझी शिष्या
अरे बेटा राहू दे. ही प्राजक्ता माळी सूत्रसंचालन करायला आलेली आहे. बस थँक्यू, धन्यवाद. मॅडम कोण ओळखत नाही, आपण म्हणजे सगळे ओळखतो मॅडमला. येस येस. याला गप जरा. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. ए मेलं ना असं गावात नटी यायची खोटी घ्यायचं चालू होतं असं. मी घालतो पोरं खोळंबलेत, लगेच चालू करूया ना आपण. प्रोग्राम चालू आहे बघा. तर मंडळी कसं आहे की आज आपल्या इकडे गावात हे आलेले आहेत गझल गाणारे समृद्धीन साहेब आपल्याकडे आलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपल्या गावातर्फे सत्कार करण्यासाठी आमच्या गावचे ज्येष्ठ कलाकार दत्ताराम बुवा भजनी मंडळाचे प्रमुख आपले ज्येष्ठ कलाकार मोरे मामा आहे ना, मोरे मामा प्लीज या. एवढ्या मोठ्या माणसाला नाही कशाला काय एवढं नाही कशाला काय एवढं काय एवढं. मला सांगतो जाम मोठा कलाकार आहे, जाम मोठा कलाकार आहे. रेडिओवर 3-3दा भजनं झाले त्यांची. खूप मोठा कलाकार आहे. फक्त मध्ये प्लॅटॉनिक मध्ये जरा असे अडकले. खूप पुढे गेले असते, खूप पुढे गेले. मोठं गायक झालं असतं. पद्या ते पुष्कुच पुष्कुच चल पुष्कुच ए पद्या. अरे पद्या मिळाला आमचा पद्या, आमचा पद्या कोणाला ऐका मला नाही मिळते. मोरे वांगडे मोरे वांगडे देव मग देव काय हा तुमच्या गावात आहे. हा आमचा लाडका आहे सगळ्यांचं, सगळ्यांचं प्रेम आहे. पद्या बस मिळाल्या बस ना खाली येतो. खाली मरतोय खाली. फोटो काढ. कुठं आणलाय? बसतो ना खाली. हा बसतो. अहो बसा तिकडे बाजूला त्यांच्या. नाही एवढ्या मोठ्या माणसाच्या बाजूला मी बसा होतंय. हे बघा मोरेमा कसं आहे, कलाकार हा कलेने मोठा होत असतो. उगाच मुंबईवरनं आला म्हणून मोठा नाही काय, बरोबर ना? हा सॉरी म्हणजे बसतो म्हणजे नाही आग्रह करतात. खरं तर तुमचे आभार मानायचे आहेत मला. आमचा जो वाद्यवृंद होता त्याच्या टेम्पोला थोडासा ऍक्सिडेंट झाला म्हणून आमचा ढोलकीपट्टू तबलापट्टू आलेला नाहीये. तर त्यामुळे तुम्ही तुमचं अरेंज केलात गावचा. बने बने सगळ्याकडे गप आमचा पद्या मेला असं मध्ये चालतो त्याचं काय नाही. गप तू गप चल 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 चालू करूया. चला बसा बसा चल चालू करूया. उस्ताद प्राजक्ता उस्ताद नमस्कार, मी प्राजक्ता माळी. थँक्यू थँक्यू शुक्रिया अरे हे खूप आहे, हे एवढं नका. शुक्रिया शुक्रिया. अहो हे खूप झालं टाळ्या. हो शुक्रिया शुक्रिया धन्यवाद. जवळजवळ पाऊण तास टाळे वाजवत होते. हे एवढं काय म्हणजे anyway, चांगलं आहे म्हणजे आनंद आहे शिष्य मला. हरकत नाही. तर रसिक हो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते गझल नवाज समृद्धीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात. नाही ठीक आहे, हरकत नाही. तर रसिक हो, समृद्धीन यांचा जन्म 31 जुलै 1970 या शुभदिनी झाला. हरकत नाही. लहानपणापासूनच समृद्धीन ह्यांना शब्दांशी खेळायचा फार छंद होता आणि त्यातूनच सगळ्या जगाला मिळाले गझल सम्राट समृद्धीन चौघुलिया. नाहीच का? हरकत नाही. मी समृद्धीन यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी. धन्यवाद प्राजक्ता, फारच छान बोललीस तू. खरं तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे. होय काय? गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात. हा गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी, जनरल सांगतोय.
किसी ने खूब कहा है, तरन्नुम की सियासत कोई बेजुबा क्या समझे. क्या बात. तरन्नुम की सियासत कोई बेजुबा हो, क्या. मोरे मामा, तुमच्या भजनाने चालू करा. हे थंड झालंय सगळं. भजनात तापवा जरा. होऊन नाही, 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 नाही काय वाटतं? काय आहे मी म्हणजे फारच आग्रह करताय म्हणून, नाही तर मी काही गाणार नव्हतं. बाकी काय वाटतं नाही, नाही, नाही. जरा थंड सुरुवात झाली. आधी तापवून देतील मग तुम्ही वरती खेचा ना. नाही, मुळात हा प्रकार असतो तो तसाच थंड सुरू होतो ऍक्च्युली, पण हरकत नाही. स्थानिक कलाकार आहेत, मी नेहमीच कौतुक करतो त्यांचं. गा, तुम्ही गा, काहीच प्रॉब्लेम नाही. वा, क्या बात है रसिक हो. जसे खरे मोती हे सागराच्या तळाशी मिळतात, त्याचप्रमाणे सच्चे कलावंत देखील अशा दुर्गम भागात सापडतात. क्या बात. किती गोड आहे तुमचा आवाज. क्या बात. खूपच सुंदर. थँक्यू. सर, कसा वाटला माझा आवाज तुम्हाला? चांगला आहे, आवाज चांगला आहे. आवाज चांगला आहे. आवाज चांगला आहे. म्हणजे गावाच्या साईडला जी निरागसता असते ती आवाजात आहे तुमच्या. जो तो दणका असतो तो आहे त्यांच्या आवाजात. मोरे मामा म्हणजे हा, पण मूळ माझा कार्यक्रम आहे. हे मागे एवढं खर्च केलाय त्यामुळे माझा कार्यक्रम आहे गझल याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता आपण लगेच गझल या कार्यक्रमाकडे वळूया. तर जगजीत सिंगजी यांची कैफी आझमींनी लिहिलेली एक सुंदरशी गझल मी तुमच्यासमोर पेश करतो. वा. मुंबईहून आलेलो आहे, गझलचा कार्यक्रम आहे. जरा ऐकताय का ऐकताय का जरा तुम्ही? म्हणजे ऐकताय का जरा तुम्ही? गझलचा कार्यक्रम आहे तुझ्या. हा चवायचा ना पेटीला. चल तिकडे. पद्या हे मिळालं. ये इकडे. हा कोण आहे? हा हो, आमचा पद्या आहे तो लाड. अरे पद्या तर तुमच्या घरी पद्या, ठेवा. पद्या. ए, वाचवा. पद्या, तुझा कोंबडा अख्खा रात्रभर नाचवणार. यांचा होऊ दे. आपण अख्खा रात्रभर नाचवतो कोंबडा. आता जाण जरा. मुळात आवाज असाच. ह्याच्या कोंबड्याचं लाट घालेन. मी बघणार नाही गझल वगैरे, मी लाट घालेन. असं नका, आमचा लाडका हो पद्या. आवाज असं काय बोलू? अहो मी तसा नाहीये, मी गझल सम्राट आहे. हो, ते तुम्हाला पद्या असं कधी करत नाही. सांग मी गपच मेले. तुम्हाला सांग. गोड आवाज. काय काय म्हणजे तुम्ही अरे काय चाललंय? तुम्ही गाणं शिकलात का तुम्ही कुठे? ए मुली, अगं शिष्य आहेस ना माझी. हो हो, एक मिनिट आहे, काय एक मिनिट. चाललंय? एक मिनिट. तुम्ही गाणं शिकलात का कुठे मला सांगा जरा. नाही, ते मुलातच माझ्या गळ्यात आहे गाणं. फारच क्यूट. हा, खूपच सुंदर. अरे बापरे, अजून एक प्लॅटॉनिक सुरू होतं की काय? एक मिनिट म्हणजे 1 मिनिट. आत्ताच आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी ह्या इथे जे गायला आलेत त्या गायकांना एक रोख रक्कम बक्षीस जाहीर केलंय. त्यांना गाण्याची आवड आहे. तर मी विनंती करतो की प्रभाकर मोरे मामा तुम्ही हे बक्षीस स्वीकारावं. अरे रोख रुपया 25,000. वा वा, मी थँक्यू. गझल सम्राट समृद्दीन साहेब यांना विनंती करतो की मोरे मामांना हे द्यावं. वा वा वा, व्हेरी गुड. नाही मी देतो, मला द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या मानधनापेक्षा डबल आहे ते. मला एवढं सांगायचं. हो, ते- तरी फक्त एक जस्ट बोलले, तर खरं तर माझा हा गझलचा कार्यक्रम आहे. त्याच्यात हे पैसे कमवतात हे मला पटत नाही. कमवायचं नाही ते, बक्षीस आहे. कमवायचं काय? नाही पण हे मुळात ह्यांनी स्वतःचं भजन का सुरू केलं ना? का सुरू केलं तुम्ही? ते तुम्ही असा इशारा केला ना म्हणून मी सुरू केलं का नाही? अहो, तो इशारा नव्हता हो. मग? माझे स्वर हल्ले तसे माझे हातही हल्ले असे. हो, तुमचे हात हल्ले पण माझे स्वर हल्ले ना त्याच्यामुळे. अरे मुद्दा तो नाही. घ्या तुम्ही घ्या. याला मारे ना मी. मेला गप्प नाचलो कोंबडा रात्री. बस इकडे. कुणी येऊन चेष्टा नाही करायची माझी. गझल नवाज आहे मी, गझल सम्राट म्हणतात. हा सर. तू आता हे राजक्ता, आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करूया. तू नव्याने लीड दे. हं? आणि आता बिंबवून सांग की हा गझलचा कार्यक्रम आहे. कळलं का? जरा नीट बिंबवून सांग. हो हो गुरुजी हो. तर रसिक हो, तुम्ही सगळेजण आनंद घेताय समृद्धीन यांच्या गझल संध्येचा. आणि समृद्धीन यांची खासियतच आहे रसिक हो की ते असे छोट्या छोट्या शब्दातून आभाळा एवढा अर्थ मांडतात. आता त्यांचा हा एक शेरच बघा ना. त्यांचा एक शेर आहे जो मला फार आवडतो. ते लिहितात, उन्हें बिना बताए समझने का इंतज़ार है. गौर फरमाइएगा. उन्हें बिना बताए समझने का इंतज़ार है, बस उन्हें ये इंतज़ार समझने का इंतज़ार है. शुक्रिया. एक मिनिट.
आत्ता जो प्राजक्ता माळी मॅडम यांनी जो शेर इथे आता म्हटला त्याबद्दल गावचे ज्येष्ठ पंचायत सदस्य बापी मांजरेकर यांनी रोख रुपये 50,000 पारितोषिक दिलं. अरे ढापलाय तिने माझा आहे हा, मी लिहिलाय हा. तुम्ही तिला काय देते 50,000 रुपये? काय 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 म्हटलंय वा वा काय म्हटलंय उस्ताद आपकी वजह से थँक्यू मोठी शानीच बस तिकडे. अरे या कोंबड्याला कापून खाईन मी. गप याला गप. अरे अपमान करायला बोलवलंय का इकडे? गझल संध्या आहे ना, इतर जणांना पैसे वाटताय तुम्ही. अरे गझल संध्या आहे म्हणजे गझल आहे का इतरांना संध्या आहेत काय आहे काय? बघा आता कसं आहे, आत्ताच असं जाहीर झालंय म्हणजे आत्ताच कमिटीने निर्णय घेतलाय की मोरे मामानी जी काय भजनं गायली आहेत ते हे जे आलेत सबरुद्दीन साहेब यांच्या मानधनात 12,000 मोरे साहेबांना वळवायचे आहेत. माझ्या 15,000तून तुम्ही यांना 12,000 देणार हे कोणी सांगितलं? मी माझा नकार यायला. असं नका करू. तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांना मिळालं त्याला हुरूप येईल जरा. मी ना तुम्हाला नंबर देते. हा माझा नंबर आहे. उद्या मला फोन करा, आपण कॉफी प्यायला जाऊ. ऑफकोर्स आपण जाऊया. हुरूप बघा याचा हुरूप बघा. 3 मिनिटं नाही झाली तो कॉफी प्यायला चाललाय तिच्या बरोबर. मला 15,000 रुपये मला माझं मानधन परत पाहिजे. 15,000 रुपये. मला परत द्या. कसले 15,000? आत्ता 12,000 त्यातले वळते केले तर कसले 15,000? अरे ते तुम्ही केले मला कुठे मिळालात? उरलेले 3,000 द्या मला. कशाबद्दल द्यायची रे टाकल्या? आल्यापासून एक गाणं तरी म्हटलंस का? एक गझल म्हटलीस? मला संधी तर द्या तुम्ही. अलीकडे असं असं सुरू करता तुम्ही लगेच. मला संधी तर द्या तुम्ही. अरे संधी काय, नुसता काहीतरी हिंदी शब्द बडबडतोय इकडे. हे सगळं थंड होतंय. मोरे मामा आमचे उचलतात सगळा प्रोग्राम. अरे पण तो गझलचा कार्यक्रम आहे तो असाच असतो. असं खांडेकर अरे मोठं गायक आहेत का नाही तर एवढा अपमान नाही करायचा. एक काम कर, मी पुढे गातो, यांना कोरसला मागू उभा कर. काय मी कशाला कोरसला उभं राहू? मी तुला कोरस देणार. गझल नावाचा मी गझल सम्राट आहे. हो भावा, तुला 3,000 रुपये हवं असतील ना तर तू कोरस गा बघू. गझल संध्या गातो मी. मला तुम्ही कोरस आज मला तुम्हा सगळ्यांबरोबर परफॉर्म करून फार मज्जा आली. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू गाईज. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना की त्यांना आपलं स्किट कसं वाटलंय. सई, गझल संध्या भलतीच रंगली होती. प्राजक्ता फार सुंदर. Thank you. तुझा एक टच ह्या स्किटला आला त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू. भूषण, एक वाक्य नाही पण तू डोक्यावर घेतलंस यार स्किट. अमेझिंग. म्हणजे एक वाक्य नसून सुद्धा हा माणूस कोण होता, हा माणूस कोण होता, ह्याचं काय कॅरेक्टर, असं रिकॉल व्हॅल्यू नक्की आहे आणि फारच कौतुक आहे तुझं. पारसमणी, प्लॅटॉनिक नकोय अजून, एक बास आहे. फार मजा आली. समीर दादा आणि तुम्हाला एकत्र बघायला खूपच धमाल आली. आणि इथे जे बसली होती मंडळी सगळी ती पण खूप इंटरेस्टिंग होती. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. उत्तम संकल्पना, अतिउत्तम सादरीकरण. भावा तू पण फारच काय जो काय आनंद घेतलायस भजनांचा, फारच मजा आली तुला बघून. काही क्षणापुरतं असं झालं की आपण शूट करत नाही आहोत, आपण कुठेतरी खरंच भजन ऐकायला आलोय की काय असा फील आला. त्याबद्दल धन्यवाद. मस्त होतं स्किट, मजा आली. प्रसाद थोडं लांबून हे गाव बघत होतो. मला या गावात येऊन ते अनुभवायचं होतं म्हणून मी इथे. म्हणजे इतकी ताकद आहे तुमच्यात की तुम्ही ऍक्च्युली ते गाव उभं केलं. तर ऍक्च्युली त्या गावात असा कुठला तरी कार्यक्रम असेल आणि मग त्याचा फज्जा उडवला असेल लोकांनी आणि ती इतकी अतरंगी माणसं असतील या गावात. असं अख्खच्या अख्खं गाव एखादा चित्रपट बघावा तसं तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर उभं केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. दुसरं एक महत्त्वाचं कारण जे तिथे बसून मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी मुद्दा म्हणवलो. ज्या कारणामुळे ही मैफिल किंवा आजची ही संध्याकाळ गझल संध्या ज्या कारणामुळे उठली गेली त्याला कारण मोरेचा आवाज तर आहेच, पण त्याचबरोबरीने मृदुंगाचा आवाज आहे, पखवाजाचा आवाज आहे. आणि तो
मृदुंग किंवा तो पखवाज इथे नाहीये, पण तरी सुद्धा एका इंग्लिश इन्स्ट्रुमेंट मधनं आमचा बाबा हा मृदुंगाचा आवाज काढतोय. बाबा एक झलक प्लीज. आहा. खणखणीत. अशी ती संध्याकाळ जागी झाली डोळ्यांसमोर, अशी ताजी दिसायला लागली. भूषण, क्या बात आहे यार, क्या बात आहे. आजच्या नंतर कधीही या मंचावर होवो न होवो ही गझल संध्या, पण वारंवार या मंचावरती यायला पाहिजे MSJचा पद्या. मनपूर्वक अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. थँक्यू.